आपण पाठीमागच्या तासामध्ये समाजशास्त्राचा अभ्यासक्रम याचा आढावा घेतला गेला. आज आपण प्रकरण नंबर 1 भारतीय समाजाचा परिचय या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. समाजशास्त्राचा भर हा मानवी सामाजिक वर्तनाच्या संदर्भात काय, कसे आणि का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर असतो. समाजशास्त्र हे भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये मानवी वर्तनावर प्रभाव पाडणारी विविध कारणे, परिस्थिती, घटना आणि क्रिया यांचे आकलन करीत असते. आपण ज्या अनेक सामाजिक नातेसंबंधांमध्ये गुंतलेले असतो त्यावर आपले वर्तन आकार घेत असते. त्यामध्ये आपली विचारसरणी असेल, कृती असेल, आवडीनिवडी असतील, पूर्वग्रह असेल, श्रद्धा असेल, आचार आणि दैनंदिन जीवनात आपण ज्याचे अनुसरण करतो असे धार्मिक विधी यासारख्या अनेक गोष्टीचा समावेश यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ, तुम्ही ज्या कुटुंबात मोठे झालात त्या कुटुंबामधल्या रीतिरिवाज हे तुमच्या अंगवळणी पडलेले असतात. उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबामध्ये स्नान केल्याशिवाय देवपूजा करणं योग्य नाही, अयोग्य आहे असं जे घडतं त्यानुसार आपणही त्याप्रमाणे वागतो आणि मग आपण आंघोळ स्नान केल्यानंतर देवाला नमस्कार करतो. म्हणजे ही विचारधारा आपल्या या वर्तणुकीच्या माध्यमातून घडत असते. भारतीय संस्कृतीचा उगम हा हजारो वर्षापूर्वी आहे. त्या काळी समाजशास्त्र ही स्वतंत्र ज्ञानशाखा अस्तित्वात नव्हती. समाजशास्त्र हे 19व्या शतकाच्या मध्यावधीस युरोपमध्ये उदयास आले. साहजिक प्राचीन काळातील समाज जीवन आपल्याला कशाच्या आधारे समजले असा प्रश्न तुम्हाला पडणे बरोबरच आहे. प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्याचा प्रमुख स्रोत मार्ग म्हणजे पुरातत्वज्ञ आणि इतिहास संशोधकांनी शोधून काढलेल्या पुरातन वस्तू, त्याचबरोबर प्रवास वर्णन, एखाद्या घटनेची प्रत्यक्षदर्शनी केलेली नोंदी, चरित्र ग्रंथ, साहित्य, दरबारी दप्तरे यासारख्या लिखित पुरावे उपलब्ध असतात. पुरातन वस्तू म्हणजे प्राचीन संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण मानव निर्मित वस्तू होत. पहा की पुरातन वस्तू म्हणजे काय, प्राचीन संस्कृतीची ओळख. मग प्राचीन संस्कृतीची ओळख काय, तर उदाहरणार्थ हत्यारे. मग त्या कालखंडामध्ये हत्यारे कोणत्या प्रकारची होती, मग शेतीच्या संदर्भात असतील, शिकारीच्या संदर्भात असतील, व्यवसायाच्या संदर्भात असतील. भांडी असतील, त्या कालखंडामध्ये कोणत्या स्वरूपाची भांडी वापरली जात होती, दागिने कोणकोणत्या स्वरूपाच्या होत्या, कला वस्तू कोणकोणत्या स्वरूपाच्या होत्या, शिल्प इत्यादी त्याखेरीज मानवी अस्थी आणि प्राण्यांची हाडे, प्राचीन स्थळांचे भौगोलिक रचना इत्यादी गोष्टी प्राचीन काळातील समाज जीवन समजून घेण्यासाठी उपयुक्त असतात. एखाद्या हजारो वर्षापूर्वी संस्कृतीचे वर्णन सारांशाने करणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण ते वर्णन कसं करायचं, टप्प्याटप्प्याने कसं करायचे कठीण काम आहे. तरीही भारतीय संस्कृतीच्या ज्या विशिष्ट पैलूमध्ये भारतीय लोकांची जडणघडण झाली त्याबद्दल खूप काही शिकता येणे शक्य आहे. पहिल्या पाठाचा मूळ घटक 3 उपघटकामध्ये विभागला आहे. त्यामध्ये नंबर 1 प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. समाजशास्त्राच्या या वर्षाच्या अभ्यासक्रमात काही निवडक वैशिष्ट्यपूर्ण पैलूंच्या आधारे आपण प्राचीन आणि मध्ययुगीन जीवनातील भारतीय समाजात कसा बदल होत गेला हे जाणून घेणार आहोत. त्यामध्ये धार्मिक श्रद्धा, प्रणाली आणि आचार
धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचारासंबंधी साहित्य हे बहुस्तरीय आणि गुंतागुंतीचे आहे. आता बहुस्तरीय आणि गुंतागुंतीचे कसे आहे? कारण जे साहित्य आहे हे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्तरामध्ये विभागलेले आहे आणि त्याची जुळवाजुळव करणं, त्याचा संदर्भ जोडणं हे अधिक गुंतागुंतीचं असलेलं आपणाला पाहावयास मिळतं. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामधून मातीच्या विविध पुरुष आणि स्त्री मूर्ती मिळालेल्या आहेत. त्या देवतांच्या मूर्त्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. परंतु तत्कालीन देवालये किंवा मूर्तीपूजा यांना निश्चित पुरावा मिळालेला नाही. नंतरच्या वैदिक संस्कृतीमध्ये सूर्य, पाऊस, जल, वादळ अशा अनेक नैसर्गिक घटकांना देव समान मानून त्यांची प्रार्थना केली जाईल. पुढे इंद्र, अग्नी यासारख्या देवांनाही महत्त्व प्राप्त झाले. मानववंशशास्त्रज्ञांनी समूह विशिष्ट श्रद्धा प्रणालीचे वर्गीकरण भूतप्रेतावरील श्रद्धा, अमानवी पूर्वजावरील श्रद्धा यासारख्या शीर्षकाखाली केले गेले. हिंदू जीवन पद्धतीच्या संदर्भातील श्रद्धा प्रणाली आणि धार्मिक आचार यांची माहिती अनेक वैदिक ग्रंथांमधून मिळते. त्यातील काही लिखित स्वरूपातील आहेत तर काही मौखिक परंपरेने जपलेले आहेत. लिखित म्हणजे जे ग्रंथ आहेत आणि मौखिक म्हणजे बोली भाषेच्या स्वरूपात ते जतन केलेले आहेत. उदाहरणार्थ वेदसंहिता, उपवेद, वेदांगे, ब्राह्मण्य ग्रंथ, आरण्यके इत्यादींचा समावेश होतो. वैदिक संस्कृतीचा काळ पूर्व वैदिक संस्कृती इसवी सन पूर्व 1500 ते 1000 वर्ष. उत्तर वैदिक संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे 1000 ते 500 वर्ष अशा दोन कालखंडात विभागलेला आहे. हिंदूंच्या आचार पद्धतीचे आणि सामाजिक वर्तनाच्या नियमांचे वर्णन पुराणे व धर्मशास्त्रातील ग्रंथामधून केलेले पाहावयास मिळते. त्याची चर्चा करत असताना हिंदू समाज व्यवस्थेमध्ये कर्मसिद्धांत यावर आधारलेले त्यालाच कारण परंपरेचा सिद्धांत म्हटले गेलेले आहे. आता हा कर्मसिद्धांत काय सांगतो? कर्मसिद्धांत आपणाला हे सांगतो की तुम्ही ज्या प्रकारचे कर्म केलेले आहे त्या प्रकारचे फळ तुम्हाला मिळणार आणि मिळालेल्या फळाचा उपयोग पुढील जीवनासाठी करावा लागणार. मग हे कर्मफळ चांगले केले असेल तर तुम्हाला मोक्षाप्रत जाता येईल. कारण हिंदू धर्म तत्त्वज्ञानामध्ये कर्मसिद्धांताचा आधार हा आहे की करावे तसे भरावे. तुम्ही जे केलेलं आहे त्या प्रकारचं तुम्हाला जीवन वाटायला येणार आहे, ते तुम्हाला भोगावं लागणार आहे आणि ते भोगत असताना पुन्हा कर्म करावे लागतील. आणि मग हे कर्म सिद्धांताचा आधार हा आहे की हिंदू धर्म तत्त्वज्ञानामध्ये 84 दशलक्ष योनीचा जन्मफेरा सांगितलेला आहे आणि 84 दशलक्ष योनीचा कर्मफेरा हा सांगतो आहे की तुम्ही या जन्मात जे कर्म केलेले आहेत त्या कर्माचं फळ पुढच्या जन्मात मिळणार आहे. ते फळ चांगलं असेल तर तुम्हाला मोक्षाप्रत जाता येईल, अन्यथा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून पडावं लागेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडत असताना मग हा कर्मसिद्धांत तुम्हाला योग्य प्रकारची दिशा दाखवतो की चांगल्या प्रकारचे कर्म करा. पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू या चक्रात अडकलेला विचार किंवा विचार हा नाहीसा झाला गेला पाहिजे. यासाठी हिंदू धर्मतत्त्वज्ञानामध्ये प्रामुख्याने 3 मुख्य कर्म प्रकार सांगितले गेले आहेत. एक कायिक कर्म, दुसरा वाचिक कर्म आणि तिसरा मानसिक कर्म. कायिक कर्म या शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या काय वाटे शरीराद्वारे जे कर्म करत आहात ते चांगले कर्म केले गेले तर निश्चितच तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळेल. किंवा काही कर्माची गोळाबेरीज अधिक झाल्या गेले तर तुम्हाला
मोक्षाप्रत जाता येईल, ईश्वराप्रत जाता येईल आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल. आणि म्हणून व्यक्तीनं काही कर्म चांगले करावेत. उदाहरणार्थ दान द्यावं, बुडत्याला आधार द्यावा, मदत करावी, सत्कर्म करावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. काही कर्मानंतर वाचिक कर्म, की वाचा म्हणजे तुम्ही बोलता, मग तुम्ही बोलणं हे देखील एक कर्म आहे. मग तुम्ही कशा प्रकारचे बोलता, त्या बोलण्याच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात दुःख निर्माण होईल का, त्यांना वाईट वाटेल का, याचा विचार झाला गेला पाहिजे. तुमच्या बोलण्याने इतरांच्या मनात आनंद निर्माण झाला गेला पाहिजे, त्याचे दुःख हलकं झालं गेलं पाहिजे, त्याला चांगलं वाटलं गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे वाचिक कर्म जर केले गेले तर निश्चित तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळेल आणि मोक्षाप्रत जाता येईल. आणि नंतरचं सांगितलं गेलं की मानसिक कर्म, की तुमच्या मनामध्ये जे विचार चालू आहेत ते विचार, ते कर्म चांगल्या प्रकारचं असावं. उदाहरणार्थ दुसऱ्याबद्दल सद्भावना व्यक्त करणं, त्याच्या चांगल्या गोष्टींची आठवण करणं, त्याच्याबद्दल चांगलं चिंतन करणं. आणि हे जर झालं गेलं तर निश्चितच तुमच्या मनामध्ये वाईट विचार असणार नाही आणि त्याची परिणती तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेरीतून सुटका होण्यास मदत होईल. म्हणून मानसिक कर्म चांगल्या प्रकारे केले गेले पाहिजे. अन्यथा दुसऱ्याबद्दल तुमच्या मनामध्ये शिव्या शाप असेल, वाईट विचार असतील, वाईट त्याच्याबद्दल चिंतलं जात असेल तर ते तुम्हाला पुन्हा पुनर्जन्माकडे घेऊन जातं. तेव्हा कर्मसिद्धांताचा आधार जो आहे, करावे तसे भरावे, आणि हे करावे तसे भरावे हे टाळण्यासाठी, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे कर्म केले गेले तर मोक्षाप्रत जाता येईल आणि हा जन्ममृत्यूचा फेरा चुकवता येईल. यासाठी हिंदू धर्म तत्त्वज्ञानामध्ये कर्मसिद्धांताचा आधार पुनर्जन्म हा आहे. आणि पुनर्जन्म टाळावायचा असेल तर तुम्हाला चांगली कर्म केली गेली पाहिजेत. आणि मग ही चांगली कर्म करत असताना हिंदू धर्म तत्त्वज्ञानामध्ये हिंदू व्यक्तीच्या आयुष्यात 4 पुरुषार्थ सांगितले गेलेले आहेत, 4 उद्दिष्ट सांगितले गेलेले आहेत. आणि 4 उद्दिष्ट तुम्हाला जीवनाच्या यश शिखराकडे, जीवनाच्या चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते. आणि ते मार्ग तुम्ही समाजमान्य मार्गाने, धर्ममान्य मार्गाने त्याचा अंगीकार केला गेला पाहिजे. समाजमान्य आणि धर्ममान्य मार्गाने तुम्ही त्या पुरुषार्थांचा अंगीकार केला गेला नाही तर तुमच्या जीवनात देखील समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडू शकता. त्यासाठी तुम्ही या विचार करत असताना जो पहिला पुरुषार्थ किंवा उद्दिष्ट सांगितले गेले की धर्म या पुरुषार्थामध्ये व्यक्तीने कोणत्याही फळाची आशा न धरता, अपेक्षा न धरता, निरपेक्ष भावनेने कर्म करत राहिले गेले पाहिजेत. यामध्ये फळाची अपेक्षा नाही, इच्छा नाही किंवा मिळण्यासाठी प्रयत्नही नाही, निरपेक्ष भावनेने प्रयत्न करत राहिले गेले पाहिजे. आणि या निरपेक्ष भावनेने केले गेल्या प्रयत्नाच्या माध्यमातून तुम्ही धर्माचरणाकडे वाटचाल कराल. आणि या धर्माचरणाच्या वाटचालीच्या माध्यमातून याला समाजाची मान्यता असेल, धर्माची मान्यता असेल आणि हा पुरुषार्थ तुम्ही जर साध्य केला गेला तर निश्चितच तुमचं अंतिम ध्येय जे आहे, अंतिम उद्दिष्ट जे आहे हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचं, याच्याकडे वाटचाल केले गेले आपल्याला पाहावाशी मिळेल. नंबर 2चा पुरुषार्थ सांगितला गेला की अर्थ ही मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी संपत्ती, पैसा कष्ट करून मिळवण्याचा मार्ग म्हणजे अर्थ होय. हा पैसा मिळवत असताना तुम्ही कष्ट करून, स्वकष्टाने, स्वश्रमाने, स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या मेहनतीने हा पैसा मिळवावा, हे धनसंचय साठ मिळवावा किंवा कष्ट करून शेतामध्ये उत्पन्न घ्यावं आणि त्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करावी. परंतु
अर्थ हा प्राप्ती करत असताना तुम्ही समाजमान्य मार्गाने अर्थप्राप्ती केली गेली पाहिजे, पैसा मिळवला गेला पाहिजे, संपत्ती मिळवली गेली पाहिजे, स्वकष्टाने शेतीमध्ये उत्पन्न घेतलं गेलं पाहिजे, स्वकष्टाने व्यवसायातून अर्थप्राप्ती केली गेली पाहिजे. परंतु ही अर्थप्राप्ती करत असताना तुम्ही जर समाज ज्याला मान्य नाहीत, धर्माला मान्य नाहीत, अशा मार्गाच्या माध्यमातून जर तुम्ही संपत्ती मिळवली गेली तर ती समाजाला मान्य नाही, तो पुरुषार्थ समाजाला मान्य नाही. आणि मग अशा गैरमार्गाच्या माध्यमातून संपत्ती मिळवणं, पैसा मिळवणं, चोऱ्या लबाडी करणं, लोकांची फसवणूक करून पैसा मिळवणं, हा विचार, हे कर्म तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविण्यास मदत करतं आणि पुन्हा तुमची सद्गती प्राप्त होत नाही. तेव्हा तुम्हाला हिंदू धर्मातला पुरुषार्थ साध्य करावायचा असेल, उद्दिष्ट साध्य करावायचं असेल, मोक्षाप्रत जावायचा असेल तर तुम्ही मिळवलेली संपत्ती, मिळवलेला पैसा हा स्वकष्टातून, स्वश्रमातून, स्वतःच्या मेहनतीतून, स्वतःच्या कष्टाच्या माध्यमातून मिळवावा. आणि ते जर झालं गेलं तर निश्चितच ते धर्माला मान्य आहे, समाजाला मान्य आहे आणि त्याची परिणती तुम्हाला तुमचं अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याला त्यामुळे मदत होईल. तिसरा पुरुषार्थ सांगितलं गेलं की काम या शब्दाचा सरळ साधा अर्थ शारीरिक सुखाची आणि आनंदाची प्राप्ती. हिंदू धर्म तत्वज्ञानामध्ये काम या लैंगिक घटकांची पूर्तता करण्यासाठी धर्म तत्वज्ञानाच्या माध्यमातून विवाह हा समाजमान्य मार्ग सांगितला गेलेला आहे. विवाहाच्या माध्यमातून दोन भिन्नलिंगीय व्यक्ती एकत्र येतात आणि एकत्र येऊन आपल्या वैश्विक हितसंबंधांची पूर्तता करतात. त्या माध्यमातून कुटुंबाची निर्मिती होते, त्या माध्यमातून संतती जन्माला घातली जाते, त्यांचं प्रजोत्पादन करून त्यांचं बालसंगोपन केलं जातं आणि उद्याचे आधारस्तंभ, उद्याची नवी पिढी तयार करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. हा विचार या धर्मतत्वज्ञानामध्ये समाजाला मान्य आहे, धर्माला मान्य आहे. परंतु हे काम, ही लैंगिक गरज तुम्ही विवाह बाह्य लैंगिक संबंधातून पूर्ण केली, गैरमार्गाने पूर्ण केली गेली, अयोग्य मार्गाने पूर्ण केल्या गेली तर तो विचार धर्माला मान्य नाही, समाजाला मान्य नाही. कारण या मार्गाच्या माध्यमातून समाजात एक गैरविचार फैलावला जातो आणि हा गैरविचार धर्मतत्वज्ञानाला काजळी फासतो, धर्मतत्वज्ञानाला अपमानित करतो. आणि म्हणून प्रत्येक हिंदू धर्मीयांनी आपल्या काम या पुरुषार्थाची प्राप्ती करत असताना समाजमान्य आणि धर्ममान्य मार्गातून त्याची प्राप्ती करावी की जेणेकरून तुम्हाला तुमच्या अंतिम उद्दिष्टाकडे जाता येईल. आणि शेवटचा पुरुषार्थ सांगितलं गेलं मोक्ष. हिंदू धर्माचं अंतिम उद्दिष्ट मोक्ष आहे आणि ती उद्दिष्ट प्रत्येक व्यक्तीला हवंसं वाटतं, प्रत्येक व्यक्तीला ते आवडतं. कारण मोक्ष म्हणजे या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका आणि आयुष्यातील परमोच्च ध्येय म्हणजे ईश्वराचरणी जागा, हा त्या पाठीमागचा अर्थ आहे. आणि हा मोक्ष मिळवण्यासाठी तुम्ही धर्म, अर्थ, काम या सामाजिक पुरुषार्थाचा योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे उपयोग केला गेला, त्याप्रमाणे आचरण केलं गेलं, धर्माला आणि समाजाला मान्य असणारं आचरण केलं गेलं तर निश्चितच तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय साध्य होईल. आणि हे अंतिम ध्येय साध्य झालं गेलं तर हिंदू धर्माच्या पुरुषार्थाच्या माध्यमातून तुम्हाला मोक्षाप्रत जाता येईल. हा विचार या धर्मग्रंथाच्या माध्यमातून मांडला गेला आणि त्या माध्यमातून आमच्यासमोर आम्ही कसं जीवन जगावं, कसं जगू नये याचा एक आदर्श मांडला गेला. एवढंच नव्हे तर पूर्ववैदिक काळातील समाज हा व्यवसायाधिष्ठित सामाजिक वर्ण पद्धतीचा ओळखला जाईल.
यामध्ये वर्णव्यवस्था मांडल्या गेली आणि या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून भारतीय समाजाचे 4 विभागात समाजाची विभागणी केली गेली. प्रथम वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण सांगितले गेले. ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ वर्ण समजला गेला. त्यानं पूजा अर्चा करावी, वेद पठन करावं, धार्मिक पूजापाठ करावा, धार्मिक विधी करावा, धार्मिक ग्रंथांचं पठन करावं, धार्मिक आचरणांचा अंगीकार करावा, लोकांनाही तो करण्यास सांगावा. हे सर्वश्रेष्ठ काम उच्च वर्ण म्हणून ब्राह्मण वर्णाकडे आलं गेलं आणि या माध्यमातून हा वर्ण सर्वात श्रेष्ठ समजला जाऊ लागला गेला. त्यानंतर ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आलं गेलं. ब्राह्मण, क्षत्रिय. क्षत्रिय या क्षत्रियांनी राज्य करावं, गावाच्या राज्यांच्या सीमांचं संरक्षण करावं, जनतेच्या संरक्षण करावं आणि राज्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि हा विचार देखील या समाजव्यवस्थेमध्ये मांडला गेला आणि म्हणून सर्वश्रेष्ठ वर्ण ब्राह्मण, त्यानंतर चा कनिष्ठ परंतु उच्च क्षत्रिय समजला गेला. त्यानंतर वैश्य या वर्णातील लोकांनी शेती करावा, व्यापार करावा आणि आपल्या गरजाबरोबरच इतरांच्याही गरजा भागवाव्यात आणि त्या माध्यमातून उत्पन्न मिळवावं हा विचार या वैश्य या वर्णामध्ये सांगितला गेला. तर सर्वात शेवटचा वर्ण हा शूद्र सांगितला गेला. शूद्र हा 3ही वर्णातील सर्वात कनिष्ठ वर्ण समजला गेला. या शूद्र वर्णाने यावरील 3ही वर्णातील लोकांची सेवा करावी. या 3ही वर्णातील लोकांची सेवा करावी, चाकरी करावी. हा एक बहुजन वर्ग, अस्पृश्य वर्ग, दलित वर्ग म्हणून शूद्र वर्ण गणला जातो. त्याचं वस्तीस्थान, त्याचं खाणपान, त्याची सामाजिक रूढी, मूल्य, परंपरा ही सर्वात कनिष्ठ मानली जाऊ लागली गेली आणि या माध्यमातून या शूद्र वर्ण हा अपवित्र मानला जाऊ लागला गेला आणि या पुरोहित वर्गाच्या माध्यमातून पवित्र अपवित्र कल्पनेच्या आधारावर पुढे चालून वर्णव्यवस्थेची जागा जाती व्यवस्थेने घेतली आणि जाती व्यवस्थेत स्तराची ही उतरंड खोलवर तुमच्या आमच्या मनामध्ये रुजल्या गेली. जाती अंतर्गत विवाहाची सक्ती यामध्ये झाल्या गेली. धार्मिक आचारविधींना प्रमाणाबाहेर महत्त्व प्राप्त झाले गेले. कोणी कोणत्या विधी करावे, कोणी कोणता विधी करू नये, हा अमुक अस्पृश्यांसाठी विधी आहे, तो उच्चवर्णीयांसाठी विधी आहे, या प्रकारचा विचार पुढे आला गेला आणि त्याचा परिणाम काय झाला गेला, जातीमधील सीमा अत्यंत कडक होत गेल्या आणि याची परिणती समाज हा जातीच्या उतरंडीत, समाज हा जातीच्या बंधनात अडकला गेला आणि त्याची परिणती सामाजिक विकासामध्ये ही जाती व्यवस्था अडथळा ठरू लागल्या गेली. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या या प्रकरणाचा उर्वरित भागाला सुरुवात करू.